चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल. सो आज ब्लॉगची सुरुवात डायरेक्टली अशी इथून झालेली आहे, कारण की बघा सकाळपासून मी कामात इतकी जास्त बिझी आहे. मेल्सवर मेल्स, ऑफिसचं काम, आणि आता दुपारी कुठे मी फ्री झालेली आहे. आता 3-3:30 वाजलेले आहेत आणि बाहेर असा खूप चांगला व्ह्यू आहे आणि ऊन वगैरे पण नाही आहे जास्त. आज मे बी आय डोंट नो पाऊस पडेल. सो पडला तर खूप बरं आहे, कारण की थंडगार असं वातावरण झालेलं आहे. चिक्कू मला बोलवते आतमध्ये. सो मी आता थोडीशी फ्री झालेली आहे. म्हटलं की व्लॉगला सुरुवात करते इथून. सो गुड आफ्टरनून टू यू ऑल. आणि तुम्ही कसे आहात? आणि हे बघा आता पाऊसचं नाव घेतलं आणि इथे थोडासा ऊन येतो आहे. ठीक आहे, चला मग व्लॉगला सुरुवात झालेली आहे. आता म्हणते की थोडंसं चहा पिते, बिकॉज खूप लोड होता आज कामाचा. आणि नेमकं आजच आपली जी ताई आहे जेवण म्हणायची ते नाही आली, आज सुट्टी घेतली. सो अजून लोड वाढला. सो चला एनिवेज आता आपण जाऊया झाडाला थोडंसं पाणी वगैरे देते. दुपारचं पाणी मे बी नाही वगैरे द्यायला पाहिजे, सकाळी किंवा मग संध्याकाळी 4:30-5ला द्यायला पाहिजे. बिकॉज उन्हात आता बघा ऊन तर नाही आहे, बट स्टील म्हणते की देऊ पाणी, कारण की आज मी पाणी पण नाही दिलं झाडांना तुळशीला. सो चला मग जाऊयात फटाफट. थोडंसं चेंज करते, थोडं फ्रेश होते जरा आधी, आणि मग नंतर आपण बघूयात. आणि दिवसभरात आज मी विचार करते की आपली ताई तर आली नाही आहे. सो मग हजबंड आता रिसेंटली जिम जॉईन केलं आहे हजबंडनी. सो मी असा विचार करते की त्याच्यासाठी कॅरोट्स पडलेले आहेत, खूप दिवसापासून पडलेले आहेत. सो त्याचा ज्यूस बनवते आणि त्याला पाचते जिमच्या नावाखाली की ठीक आहे. सो कॅरेटचं ज्यूस बनवते आणि थोडंसं जेवणाला काय बनवायचं काय नाही त्याचं थोडंसं हे आधीपासूनच जरा तयारी. आणि मे बी आज थोडंसं स्पेशल काहीतरी बनवावं असं म्हणते. पावभाजी ना तर असं काहीतरी, पावभाजी तर नाही बट पावभाजीची भाजी आणि चपाती असं एक कॉम्बिनेशन आम्ही नेहमीच ठेवतो. तुम्ही पण असंच करता का? मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. बिकॉज पाव ब्रेड हे सगळं आम्ही थोडं स्किपच करतो. म्हणजे झालं 1-2 वर्ष आता, तेव्हापासून आम्ही पाव वगैरे खात नाही आहेत, बिकॉज नाही आवडत कोणाला पण, आणि आवडत जर कधीतरी असं आम्ही खातो. सो चपाती आणि पावभाजीचा कॉम्बिनेशन आणि पुलाव राईस बनवायचं म्हणते. आणि चला फटाफट आधी रेडी होते मी जरा तयार म्हणजे थोडंसं फ्रेश होते आधी, कारण की ऑफिसचं सकाळपासून काम 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 काम. आणि ही बघा इथे हाय बोल, हाय हाय. मी जेव्हा पण कामात बिझी असते ना, ही इथे येते, खुर्ची घेते, इथे चढते खुर्ची चेअरवरती, आणि मग इथे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ना ते काढून लावून काहीतरी ते खराब करत चालू असतं हिचं खराब करणं. बाहेर बाबू झोपलेला आहे आणि खेळतो आहे वाटतं, उठला आहे तो, खेळत बसलेला आहे. सो चला मग आधी फ्रेश होते थोडंसं. सो बऱ्यापैकी मी फ्रेश झालेली आहे आणि बाबू आणि चिक्कू बाहेर खेळत आहे. मी तुम्हाला थोडंसं ना वेट लॉसबद्दल सांगते. फर्स्ट ऑफ ऑल आय एम नॉट एनी एक्सपर्ट. मी फक्त माझी एक ॲडवाईस किंवा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्यासोबत आज शेअर करते फिटनेसला घेऊन, ठीक आहे. जसं की मी आत्ताच तुम्हाला म्हणाले की हजबंडनी जस्ट रिसेंटलीच जिम जॉईन केली. ह्याच्यावर म्हणजे सगळ्यांचे जे ओ गॉड असं झालं आहे की माझा माईक आहे ना ते मी हा असा वायर्ड माईक वापरते, असं कॅमेरा हलतं आहे. सो सगळ्या आधी मी तुम्हाला हे सांगते की थोडंसं फिटनेसबद्दल जर बोलायला गेलं ना तर या टॉपिकवर आज का म्हणजे तुमच्याशी थोडंसं डिस्कस करते. ते म्हणजे की खूप सारे लोक आहे ना आजकाल खूप असं कन्फ्युजनमध्ये आहेत. जे लोक खूपच पातळ आहेत त्यांना थोडंसं वजन वाढवायचं आहे, ते वजन वाढवायसाठी काय नाही करत आहेत. जे लोक फॅट आहेत त्यांचं फॅट बर्न करायचं आहे किंवा त्यांना वेट लॉस करायचं आहे. सो ज्यांचा वेट कमी आहे त्यांना पाहिजे की त्यांचा वेट वाढावं, आणि ज्यांचा वेट वाढलेला आहे त्यांना पाहिजे की त्यांचा वेट कमी व्हावं. सो खूप सारे असे ट्रिक्स, खूप सारे असे हॅक्स वगैरे ट्राय करतायत लोक, जे की मला अजिबात नाही पटत. म्हणजे जसं की लिंबू कोणतं खातं आहे किंवा कोणीतरी असं काहीतरी भलतेच असं भलते सलते टिप्स अँड ट्रिक्स वापरत राहतात, जे की आपल्या बॉडीसाठी बिलकुल पण चांगले नसतात. आणि कोण तर
सगळंच सोडून देतात खाणं, फक्त लिक्विड डाएट करतात, किंवा कोण कोण असं खूप सारे असे डाएट्स आहेत जे लोक करतात. 1 सेकंड. आता एक छोटूसा गेस्ट आणि एक मोठूसा गेस्ट आलेले आहेत तुम्हाला भेटायला. सो भेटा आपल्या शीला आणि आपल्या उर्वीला. हाय हाय का हाय. थोडंसं जर मी फिटनेसबद्दल सांगायला गेलं तर असं तर नाही की मी एक्सपर्ट ॲडवाईस देते किंवा काहीतरी देते. थोडंसं एक सजेशन देते की तुम्ही थोडंसं रिलॅक्स व्हा. म्हणजे जर तुमचं आणि जे लोक आणि जर तुम्ही एक मॉम असाल, आत्ताच डिलिव्हरी झाली असेल किंवा पोस्टपार्टम पिरियड चालू असेल, तर मी नक्कीच हा मेसेज तुम्हाला पोहोचवायचं ट्राय करते की तुम्ही थोडंसं रिलॅक्स्ड व्हा. यू नीड सम रेस्ट. आणि थोडंसं तुम्हाला रिलॅक्स व्हायची गरज आहे. असं पण नाही आहे की तुम्हाला खूप ड्रास्टिक चेंज करायचं आहे किंवा असं कोणतरी काहीतरी म्हणतं आहे तुम्हाला, कोणतरी बोलते की अरे तुझं वजन खूपच वाढलेलं आहे, अरे तू तर खूप पातळ झालेली आहेस, असं खूप लोक तुम्हाला बोलत असतील. सो ते थोडंसं इग्नोर करायला शिका. आणि मी असं याच्यासाठी बोलते कारण की माझी जस्ट फ्रेंड रिसेंटलीच तिची डिलिव्हरी झाली आहे आणि मी पण ते समजू शकते. आणि माझी एक फ्रेंड होती की जी स्कूल फ्रेंड होती आणि तिची पण आत्ताच डिलिव्हरी झाली आहे, तिला मुलगा झाला आहे. सो ती खूप हॅपी आहे आणि ती मला ना असं विचारत होती, अरे कावेरी तू सांग ना यार मला, तू कसं तुझं वजन कमी केलं, तू कसं वेट लॉस केलं. मुळात म्हणजे मी वजन कमी केलं याच्यावरतीच मी बोलायच नाही पाहिजे, असं बोलायला पाहिजे की अरे तू फिट झाली आहे किंवा तू फिटनेसवरती काम करते. वजन कमी करणं इज नॉट द पॉईंट, राईट. तुम्ही किती फिट आहात, तुम्ही किती हॅपी आहात, मुळात ते इम्पॉर्टंट आहे. आणि मला जर वजन कमी करायचं असेल तर मग ठीक आहे, तुम्ही एक्सरसाइज करा, तुम्ही डाएट करा, तुम्ही योगा करा. बाहेर आलेले आहेत आणि तुम्ही डिलिव्हरीच्या ट्रॉमामधून बाहेर आलेत. सो तुम्हाला थोडंसं असं चांगलं फील करण्यासाठी काहीतरी अशा गोष्टी केल्या पाहिजेत. डाएट वगैरे केलं पाहिजे, एक्सरसाइज केलं पाहिजे. बट ह्याच्यासाठी जर तुम्ही स्ट्रेस घेताय आणि ट्रॉमामध्ये जाताय की अरे आता मी काय करू, आता काय होईल, आणि ते तुम्हाला डिप्रेस्ड बनवते, तर इट इज नॉट फाईन. सो तुम्हाला या गोष्टीवरती थोडंसं वर्क करायची गरज आहे. कारण की मेंटल स्ट्रेस आपण बघतो की मेंटल स्ट्रेस ना खूप वाढलेला आहे. सो त्याच्यावरती आपल्याला आय थिंक कुठेतरी काम करण्याची गरज आहे. सो त्याच्यासाठी मी म्हणते की थोडंसं रिलॅक्स्ड व्हा. तुम्हाला वाटतं आहे की हां मी एक्सरसाइज करू, तर तुम्ही एक्सरसाइज करा. तुमचं मन जर बोलते, तुमची बॉडीच साथ नाही देते, तर तुम्ही एक्सरसाइज कशाला करता. तुम्ही असं काही पण कुठलं पण ट्रिक्स लोक, मी आता तुम्हाला कसं सांगू की ते काही लोक असे आहेत की ते डायरेक्ट काही ना काहीतरी लिंबूच खात आहेत का, काहीतरी असे आलतू फालतू प्रयोग करून बघतायत स्वतःवरती. असं नका करू. इट्स युअर बॉडी. ते काही एक स्वर्गासारखे त्याला ट्रीट करा. तुमची बॉडी म्हणजे जर तुम्ही हेल्दी आहात तरच तुम्ही उद्या तुमच्या मुलांना बघू शकता, राईट. सो हेल्थ इज इम्पॉर्टंट. फिट राहण्यासाठी एक्सरसाइज करा, ना की वजन कमी करण्यासाठी, राईट. सो ह्या गोष्टीकडे जरा मला असं वाटलं की मी मॉम्ससोबत खासकर हे शेअर करू. आणि आपला बेबी इथे आलेला आहे. आई गुड्डू आली कुठं बघतोय, कुठं बघतोय तू आली. अच्छी सो हिचं काहीतरी वेगळाच एक्सपेरिमेंट चालू आहे. सो फटाफट चला आपण जाऊयात. आणि आता मी हिचं काहीतरी वेगळंच चालू असतं. काय येते